फोनवर आम्ही विविध अधिकाऱ्यांशी चर्चेत होतो. हा शिक्षणाचा विषय आहे, त्यात राजकारण होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होते. मग जेव्हा सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर योग्य अशी कारवाई अधिकाऱ्यांकडनं जेव्हा व्हायला लागली, त्याच्याचबरोबर अनेक असे विविध युनिव्हर्सिटीचे अधिकारी सर्वेसाठी सुद्धा येऊन गेले आणि मग त्यांचे सगळे रिपोर्ट गेल्यानंतर काल तिथं असणारे विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्याला मी व सर्व जाऊन भेटलो आणि त्यांची चर्चा मग तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांशी आम्ही करून दिलं. काही अधिकारी तिथं आले होते. पोलिसांच्या बाबतीतले अनेक विषय होते, कारण हा मुलींचा विषय होता. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी काल 6-7 तास सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर कुठंतरी आता सुटल्यासारखे आहेत. आज काही निकाल युनिव्हर्सिटी देणार आहे आणि उद्यापर्यंत हा सगळा विषय संपलेला असेल. पण दुर्दैव एवढंच आहे की ती जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये ह्या चुकीच्या गोष्टी झाल्यामुळे कुठंतरी आपल्या जामखेड तालुक्याचं आणि कर्जत आणि जामखेड या मतदारसंघाचं नाव खराब झालं. त्या बाबतीत आम्हाला फार वाईट वाटतंय. पण तरीसुद्धा तिथं असणाऱ्या मुलामुलींना योग्य असा न्याय मिळावा असे कर्जत जामखेडकरांची इच्छा आहे आणि त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तोच प्रयत्न केला आहे आणि सगळ्या गोष्टी मार्गी लागल्यात असं वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.